आजच्या या व्हिडिओमध्ये 12 मानसशास्त्रीय टिप्स ज्यावरून तुम्ही समोरच्याच्या मनात किंवा डोक्यात काय चालू आहे हे एका क्षणात ओळखू शकाल। समोरचा खरं बोलत आहे की खोटं बोलत आहे, तो तुमच्याबद्दल काय विचार करत आहे हे सगळं तुम्ही एका क्षणात जाणून घेऊ शकाल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया त्या 12 टिप्स ज्यावरून तुम्ही समोरच्याच्या मनातलं ओळखू शकता। नंबर 1, डोळ्यांची उघडझाप किंवा डोळ्यांची हालचाल। आपण जेव्हा एखाद्याशी बोलतो त्यावेळेस आपल्या शरीराचा सगळ्यात महत्त्वाचा अवयव म्हणजे आपले डोळे आणि आय कॉन्टॅक्ट। समोरचा आश्चर्यचकित झाला की त्याच्या डोळ्यांची बुबुळे मोठी होतात, आनंद झाला की डोळे विस्फारतात, दुःख झालं की डोळ्यांची बुबुळे बारीक होतात। समोरचा जेव्हा आपल्याशी खोटं बोलतो तेव्हा तो आपल्याशी नजर देऊन बोलू शकत नाही, तो आपल्याशी नजर चोरून बोलतो। या सगळ्या हालचालींचं तुम्ही बारीक निरीक्षण केलं, समोरच्यांच्या डोळ्यावर बारीक लक्ष दिलं, त्याच्याशी डोळ्यात डोळे घालून बोललात तर तुम्हाला समोरच्याच्या मनात काय चालू आहे, तो तुमच्याशी खरं बोलतो आहे का खोटं बोलतो आहे, काही लपवत आहे का, या सगळ्या गोष्टी कळून येतात। गुन्हेगाराकडून सत्य वधवून घेण्यासाठी पोलिसांकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हीच, गुन्हेगाराशी बोलताना त्याच्या डोळ्यांची होणारी हालचाल। त्यामुळे समोरच्याचं खोटं पकडायचं असेल, समोरच्याच्या मनात काय चालू आहे हे ओळखायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच, समोरच्याच्या डोळ्यांची हालचाल। नंबर 2, हात मिळवणं। समोरच्याचा आपल्याशी हँडशेक करणं, त्यातून आपल्याला जाणवतं की समोरच्यामध्ये कुठल्या भावना आहेत। एक चांगली आणि मजबूत हातमिळवणी तुमचा एक स्ट्रॉंग, मजबूत, आत्मविश्वास असणारं व्यक्तिमत्व दर्शवते आणि या उलट हलक्या हाताने वरवरचं हात मिळवणं तुमचं कमजोर आणि आत्मविश्वास नसणारं व्यक्तिमत्व दर्शवते। समोरच्या व्यक्तीला भेटल्यानंतर समोरच्या व्यक्तीचा हात मिळवणे हे तुम्हाला एका सेकंदात सांगून जातं की समोरचा व्यक्ती तुम्हाला भेटताना घाबरलेला आहे की आत्मविश्वासाने भरलेला आहे, स्ट्रॉंग आहे की लाजतो आहे। समोरच्याचा आय कॉन्टॅक्ट, बॉडी लँग्वेज, त्याचा हात मिळवणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगून जातं। नंबर 3, बोलत असताना साधली जाणारी जवळीक। समोरचा माणूस बोलताना आपल्यापासून किती अंतरावर उभा आहे, तो आपल्याशी बोलताना कम्फर्टेबल आहे का, सहज बोलू शकतो का, दूर अंतरावर उभा राहून बोलत आहे की जवळ उभा राहून बोलत आहे, यावर त्याच्या मनातील भाव आपण समजू शकतो। मोकळेपणाने बोलणारी माणसं आपल्या जवळ येऊन बोलतात, कुठलीही शंका मनात न ठेवता बोलतात आणि जेव्हा काही अडचणीच्या गोष्टी असतात ज्या समोरच्याला आपल्याशी बोलता येत नाही, अशा वेळेस माणूस अंतर ठेवून बोलतो। नंबर 4, समोरच्याशी बोलत असताना त्याच्या होकारात होकार देण्यासाठी मान हलवणे। आपण समोरच्या सोबत बोलत असताना समोरच्या कशा पद्धतीने मान हलवतो आहे त्यावर त्याला आपलं बोलणं समजत आहे का, आपण बोललेलं त्याच्यापर्यंत पोहोचतं आहे का, याचा अंदाज येतो। नंबर 5, बोलत असताना हाताची घडी घालून उभा राहणे। बहुतेक वेळा आपण समोरच्याला टोमणे मारत असतो किंवा घालून पाडून बोलत असतो। अशा वेळेस समोरचा व्यक्ती तुमच्या निगेटिव्ह बोलण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये हाताची घडी घालून एक भिंत निर्माण करण्याचा प्रयत्न करतो। आपण बोलत असताना समोरचा जेव्हा मध्येच हाताची घडी घालतो त्यावेळेस समजून जा, आपला एखादा शब्द समोरच्याला खटकला आहे किंवा आपण असं काहीतरी बोलून गेलो आहोत जे समोरच्याला आवडलेलं नाही। नंबर 6, बहुतेक लोकांना सवय असते बोलताना ते एका जागेवर थांबत नाहीत, कायम पाय हलवत असतात किंवा हाताची बोटे मोडत असतात, केसांना स्पर्श करत असतात, हातांची हालचाल कायम चालू ठेवतात। बोलत असताना या सगळ्या गोष्टी करणे म्हणजे समोरचा व्यक्ती नर्वस आहे हे कळून येते, तो बोलण्यासाठी कम्फर्टेबल नाही हे दिसून येते, ते सतत कोणत्या तरी गोष्टीच्या विचारात आहे, टेन्शनमध्ये आहे असे दिसते। असा व्यक्ती तुमच्याशी बोलण्यासाठी कम्फर्टेबल आहे की नाही हे तुम्ही त्वरित ओळखून घेऊ शकता। नंबर 7, व्यक्तीची चालण्याची पद्धत। हो, हे खरं आहे,
एखाद्या व्यक्तीची चालण्याची पद्धत ही त्याच्या आतील भावना व्यक्त करते. एखादा व्यक्ती हळुवारपणे मान खाली झुकवून नजर झुकवून चालत असेल तर तो नर्वस आहे, लाजाळू आहे, त्याच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे हे दिसून येते. आणि जेव्हा एखादा व्यक्ती ताठ मानेने चालत असेल, नजर समोर ठेवून चालत असेल, मोठमोठी पावलं टाकत असेल, अशा वेळेस त्याच्यातला आत्मविश्वास दिसून येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली चालण्याची पद्धत ही आपला मूड, आपल्या भावना यानुसार बदलत असते. नंबर 8, आपले शारीरिक हावभाव, हालचाली. आपल्या मूडनुसार आपले शारीरिक हावभाव बदलत असतात. आपण आनंदी असताना, खुश असताना चलण्यासाठी जास्त स्पेस घेतो, आनंदाने मोठमोठी पावले टाकत चालतो. आणि जेव्हा आपण नाराज असतो, उदास असतो, त्यावेळेस आपण छोटी छोटी पावलं मंद गतीने टाकत चालतो. आणि अशा वेळेस आपल्या चालण्यातून आपली उदासीनता किंवा आपला मूड दिसून येतो. नंबर 9, आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव. आपल्या डोळ्यांमधून जशा आपल्या भावना दिसतात तशाच आपल्या चेहऱ्यावर देखील आपल्या भावना दिसत असतात. आपल्या चेहऱ्यावरील बदलणारे भाव या आपल्या आतील भावना व्यक्त करत असतात. आनंदी, दुःखी, उदास किंवा एक्साइट असताना आपल्या चेहऱ्यावरचे भाव प्रत्येक वेळेस बदलत असतात. आणि समोरच्याला ओळखायचं असेल, त्याच्या मनातील भाव ओळखायचे असतील तर त्याचा चेहरा हा सगळ्यात सोपा आणि जवळचा पर्याय आहे. बऱ्याच वेळेस चेहरा असं काही बोलून जातो जे शब्दांमध्ये बोललं जात नाही. तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील भाव समजू शकलात तर तुम्ही त्याचे विचार, त्याचे इंटेन्शन्स, त्याचे उद्देश काय आहेत ते समजू शकाल. आणि आपल्या चेहऱ्यावरच्या हावभावांमुळे आपण समोरच्यावर देखील प्रभाव टाकू शकतो. नंबर 10, समोरचा व्यक्ती वेळेबाबत किती गंभीर आहे, तो वेळ पाळतो की नाही यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. एखादा व्यक्ती कायम वेळ पाळत असेल तर तो त्याच्या ध्येयाबाबत, त्याच्या कामाबाबत एकनिष्ठ आहे हे दिसून येते. कायम उशीर करणारा व्यक्ती, वेळेवर न येणारा व्यक्ती आळशी आणि आपल्या ध्येयाबाबत गंभीर नसल्याचे दिसून येते. वेळ पाळणारे व्यक्तींसोबत तुम्ही चांगल्या पद्धतीने डील करू शकता. नंबर 11, बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक शब्दातील भावना. माणसाच्या चेहऱ्यावर, त्याच्या डोळ्यातून जितक्या भावना व्यक्त होतात तेवढ्याच भावना त्याच्या शब्दातील आवाजामुळे, त्याच्या बोलण्याच्या टोन यावरून कळून येतात. आवाजातील चढ उतार दाखवतो की माणसाचा मूड काय आहे, त्याच्या भावना काय आहेत. समोरचा बोलत असताना त्याच्या आवाजाकडे लक्ष द्या. तो हळू बोलत आहे का, ओरडून बोलत आहे, त्याची शब्दांची निवड काय आहे, या सगळ्या बाबींकडे लक्ष द्या. तुम्हाला समोरच्याचा मूडही कळेल आणि त्याच्या भावनाही कळतील. नंबर 12, आपण जे कपडे घालतो ते. असं म्हणतात की जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी एंट्री करता त्यावेळेस सगळ्यात अगोदर तुमच्या बुटांकडे लोकांचं लक्ष जातं. पण हे अगदीच खोटं आहे. तसं बघायला गेलं तर माणूस संपूर्ण शरीराकडे लक्ष देतो आणि सगळ्यात जास्त लक्ष जातं ते आपल्या कपड्यांवर. कारण आपल्या शरीराचा जास्तीत जास्त भाग हा कपड्यांनी झाकलेला असतो. त्यामुळे आपण कसे कपडे घालतो, आपली पर्सनॅलिटी काय दिसते यावर लोकांचं लक्ष जातं. आपण कशा प्रकारचे, कुठल्या रंगाचे कपडे घालतो, ऑफिसमध्ये असताना कोणते कपडे घालतो, बाहेर फिरताना कोणते कपडे घालतो, या सगळ्या गोष्टी थोडक्यात आपल्या स्वभावाबद्दल, आपल्या विचारांबद्दल सांगत असतात. या 12 गोष्टींवरून तुम्ही समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, त्याचे विचार, त्याच्या मनातील भावना सगळं काही समजू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.